होईल जर मृत्यूच झाला नाही? काय होईल जेव्हा मानवाला पुन्हा जगता येईल? कारण मानवी शरीराला सुरक्षित करण्याचा दावा जर्मनीची कंपनी करते. तंत्रज्ञान यशस्वी झालं तर मानवाचा पुनर्जन्म होऊ शकतो. सध्या हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटत असलं तरी हे आगामी काळातलं वास्तव असेल असं कंपनी म्हणते. पाहूया त्याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. विज्ञानाच्या प्रगतीने मृत्यूवर मात. गोठवलेले मृतदेह जिवंत करता येणार. 2 कोटी मोजा, पुनर्जन्म घ्या. जर्मनीच्या बर्लिनमध्ये टुमारो बायो नावाच्या कंपनीनं हा दावा केला. भविष्यात जेव्हा विज्ञान खूप प्रगत होईल आणि मृत्यूवरही मात करेल तेव्हा हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करता येतील असा दावा या कंपनीनं केलाय. जर्मनीतील टुमारो बायो कंपनी पुनर्जन्माचं तंत्रज्ञान विकसित करते आहे. संपूर्ण मृत शरीर गोठवण्याचा खर्च जवळपास 1,80,00,000 रुपये असेल. फक्त मेंदू गोठवण्यासाठी ही कंपनी 67,20,000 रुपये आकारणार आहे. या प्रक्रियेत मृतदेह 10 दिवसांसाठी उणे 198°C तापमानात ठेवला जाईल. त्यामुळे मृतदेहाची विघटन प्रक्रिया कायमची थांबणार आहे. या कंपनीनं आतापर्यंत 6 मानव आणि 5 पाळीव प्राण्यांचं क्रायो प्रिझर्व केलंय. तर आतापर्यंत 650हून अधिक लोकांनी पुनर्जन्म प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर ही कंपनी क्रायो प्रिझर्वेशन सर्व्हिस सुरू करेल. यासाठी विशेष रुग्णवाहिकेतून मृत शरीर स्वित्झर्लंडमधील मुख्य केंद्रात नेण्यात येईल. मृतदेहाला नायट्रोजनने भरलेल्या स्टील कंटेनरमध्ये ठेवण्यात येईल. हा मृतदेह जवळपास 10 दिवसांसाठी उणे 198°C तापमानात ठेवला जाईल. मात्र वैद्यकीय तज्ञांनी बर्लिनच्या कंपनीचा दावा फेटाळलाय. पुनर्जन्म शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. क्लेम आहे हा जो केलेला आहे की आपण ही बॉडी 196 डिग्रीवरती प्रिझर्व करू आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये ती जर तंत्रज्ञान आलं किंवा ती टेक्नॉलॉजी आली तर ते पुनर्जन्म होऊ शकतो. आज तागायत असं कोणतंही तंत्रज्ञान नाही आहे की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने हे प्रिझर्व करता आहेत 198-196 डिग्री ऑफ टेम्परेचरला, त्या टेम्परेचरपर्यंत प्रिझर्व करताना सुद्धा मेंदूला किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना धोका पोहोचू शकतो, इजा पोहोचू शकतो. तसंच दीर्घायुष्य आणि मानव अमर व्हावा यासाठीचे प्रयत्नही यशस्वी ठरले नसल्याचं तज्ञ सांगतात. आजपर्यंत पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च चालू आहे की ज्या दृष्टिकोनातून व्यक्तीचं वय हे वाढवण्यात येईल किंवा व्यक्ती हा अमर होऊ शकतो किंवा ती व्यक्ती ही सुदृढ राहणे दीर्घकाळ पद्धतीने. त्याला सेनोलायटिक थेरपी म्हणतात किंवा सेनेसेन्स प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज थेरपीज म्हणतात. त्याच्याकरता सुद्धा जेवढं रिसर्च झालेलं आहे आज तागायत ते एकही फ्रुटफुल असं रिसर्च नाही आहे की ज्याच्याद्वारे तो व्यक्ती दीर्घकाळ जगू शकतो किंवा अमर होऊ शकतो. मात्र जर्मनीच्या कंपनीनं केलेला दावा सत्य ठरला तर माणसाची पुनर्जन्माची इच्छा वास्तवात येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.